नमस्कार, मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। सगळ्यात महत्त्वाचं आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो आहे मिथुन राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींसाठी। मिथुन राशीच्या मित्रांनो, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या घरात मोठी गर्दी होणार बरं का। मिथुन राशीच्या जातकांनो, काळजाचा ठोका चुकवणारा आणि तुमच्या पायाखालची जमीन सरकवणारी एक अत्यंत अकल्पनीय घटना येत्या काही दिवसात घडणार आहे। तुमच्या बंद दारावर अचानक अशी काही अकालनीय माणसे दस्तक देतील ज्यांचा चेहरा पाहताच तुमचे डोळे पांढरे होतील। हा केवळ एक साधा योगायोग नसून ब्रह्मांडातून मिळणारा एक अत्यंत शक्तिशाली, वेळेच्या मर्यादेत बांधलेला आणि तितकाच रहस्यमय संकेत आहे, जो थेट तुमच्या नशिबाच्या एका मोठ्या रहस्याशी जोडलेला आहे। मिथुन राशीचा स्वामी बुद्धिमत्तेचा कारक बुध असला तरी गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षभरापासून तुम्ही ज्या भयंकर मानसिक छळाचा आणि आर्थिक तणावाचा सामना करत आहात, तो आता एका भयानक वळणावर येऊन थांबला आहे। रक्ताचे पाणी करूनही जेव्हा कष्टाचे फळ मिळत नाही आणि नशिबाची साथ सुटते ना, तेव्हा माणूस ज्या हताशेच्या गर्दीतून जातो, तिथून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी कालचक्राचे आता एक अत्यंत उग्र रूप धारण केले आहे। ज्या अदृश्य दैवी शक्तीने तुमच्या शत्रूंचा हिशोब पूर्ण केला असून तुमच्या संपूर्ण परिस्थितीला एक अनपेक्षित आणि थरारक कलाटणी मिळणार आहे। दैवी ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त आणि तांत्रिक गणनेनुसार या संपूर्ण घडामोडीमागे ग्रहांची एक अत्यंत दुर्मिळ डोळी दिपवणारी आणि तितकीच रहस्यमय युती कारणीभूत ठरली आहे। मिथुन राशीमध्ये होणारी ही ग्रहांची चाल आणि नक्षत्र बदल तुमच्या आत्मविश्वासाला एक अशा शिखरावर घेऊन जाणार आहे जिथे तुमची जुनी नकारात्मक आणि भीती एका झटक्यात नष्ट होईल। आगामी 5 दिवस साधेसुधे नसून कालचक्राच्या गणनेनुसार येत्या 48 तासांची अशी महास्थिती बनत आहे, जी माणसाच्या नशिबात फक्त एकदाच येते आणि संपूर्ण जग पाहते। कालचक्राचे पाय फिरले असून येत्या 5 दिवसांची उलटगिनती आता सुरू झाली आहे। या 5 दिवसांच्या आत एका विशिष्ट आणि शांत रात्री तुमच्या मोबाईलवर किंवा प्रत्यक्ष दारात एक असा अत्यंत गुप्त आणि थरारक समाचार मिळणार आहे, जो ऐकून तुमच्या छातीची धडधड वाढेल। पण ती केवळ आनंदाने असेल बरं का। नोकरी, व्यवसाय किंवा कुटुंबाशी जोडलेली एखादी अत्यंत गुप्त इच्छा, जी तुम्ही कोणालाही सांगितली नव्हती, ती अचानक पूर्णत्वाकडे जाताना दिसेल आणि नशिबाचा हा अचानक बदलणारा वेळ पाहून तुमचे हितशत्रू देखील थक्क झाल्याशिवाय राहणार नाही। ज्या सुवर्ण संधीची तुम्ही चातकासारखी अनेक वर्षांपासून वाट पाहत होता आणि जिच्यासाठी तुम्ही रात्रंदिवस रडलात, ती संधी कोणीही पूर्वकल्पना न देता अचानक तुमच्यासमोर ठाकणार आहे। हे दिवस तुमच्यासाठी केवळ प्रगतीचे नसून तुमच्या कष्टाचे फळ ओरबाडून घेणाऱ्यांना आणि तुमच्या गरिबीची किंवा परिस्थितीची चेष्टा करणाऱ्यांना एक सनसनीत चपराक देणारे ठरणार आहे। जेव्हा अचानक एखाद्याचे नशीब पालटते, तेव्हा आजूबाजूचे वातावरण आणि लोकांचे चेहरे कसे भयानक बदलून जातात, हा थरारक अनुभव तुम्हाला लवकरच येईल। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे। प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा। तुमच्या प्रगतीमध्ये तुमच्या घरातील स्त्रीशी किंवा तुमच्या वैवाहिक आयुष्याची भूमिका नेहमीच सर्वात मोठी राहिलेली आहे। अनेकदा तुमच्या स्वतःच्या कुंडलीतील दोषापेक्षा तुमच्या हसऱ्या संसाराला लागलेली बाहेरची अत्यंत वाईट नजर किंवा जवळच्याच एका व्यक्तीचा गुप्त शाप व मत्सर तुमच्या आर्थिक प्रगतीला खिळवून ठेवत असतो। या 5 दिवसात तो नात्यांमधील दोष, शाप आणि करणीसारखी बाधा पूर्णपणे जळून खाक होणार असून तुमच्या घरात पुन्हा एकदा सुख, शांततेचं आणि अफाट संपत्तीचं साम्राज्य निर्माण होणार आहे।
बघा, जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष तसेच मीन इतर राशींचे भविष्य जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर पोस्ट करणार आहोत. बघा, मिथुन राशीचे जातक हे कृतिका, रोहिणी आणि मृगशीर्ष नक्षत्राचे प्रभाव असलेले असल्यामुळे जन्मापासूनच अत्यंत आकर्षक, स्वाभिमानी आणि मनात कितीही दुःख असले तरी चेहऱ्यावर हसू ठेवणारे आहे. तुमच्या या दैवी स्वभावामुळे आणि बुधाच्या विशेष प्रभावामुळे येत्या काही दिवसात लोकांचे तुमच्यावरील आकर्षण कमालीचे वाढणारे. लोक तुमच्या शब्दाला राज आज्ञा मानतील आणि तुमची एक छोटीशी भेट किंवा सल्ला घेणाऱ्या तुमच्या घराबाहेर अनपेक्षित गर्दी करू लागतील. परंतु सर्वात मोठे आणि थरारक रहस्य इथेच दडलेले आहे, जे तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा घात होऊ शकतो. तुमच्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती हा तुमचं कल्याणच करायचा विचार करून येत नसतो. या गर्दीत काही चेहरे मुखवटे घालून येत असतात. काही लोक तुमच्या वाढत्या प्रभावाने आणि बदलत्या नशिबाने आतून प्रचंड जळफळाट अनुभवत असून त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर जरी खोटं हसू असलं तरी मनात मात्र तुमच्या यशाचा पाडाव करण्याची तीव्र भयानक इच्छा गुदमरत असते, हे विसरू नका. त्यामुळे तुमच्या दाराशी येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करताना त्यांच्या डोळ्यातील खरा हेतू ओळखून तुमच्यासाठी अनिवार्य ठरेल. जेव्हा हे लोक तुमच्या घरात येतील तेव्हा त्यांच्यातील एक विशिष्ट व्यक्तीच्या हातात किंवा कपड्यावर तुम्हाला एक वेगळीच रहस्यमय वस्तू दिसेल किंवा तुमच्या मुख्य दारावर अचानक काही वेगळे संकेत मिळतील. हे संकेत दिसताच समजून जा की विश्वाने तुमच्यासाठी कुबेराचे दार उघडले आहे. पण त्याच वेळी तुमची सरळता हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी बनून तुम्हाला संपवण्याचा कट देखील रचला जात आहे. चॅनलवर येणाऱ्या विविध अपडेट्ससाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मिथुन राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, इथेच तुम्हाला सर्वात मोठी सावधानता बाळगायची आहे, कारण तुमची एक छोटी चूक तुम्हाला आरशावरून फरशीवर आणू शकते आणि राजाचा रंक करू शकते. तुम्ही भावनाच्या भरात येऊन लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवता आणि आपल्या मनातील सर्व गुप्त योजना आणि तिजोरीच्या चाव्या इतरांसमोर उघडा करून बसता. म्हणूनच ब्रह्मांड तुम्हाला चेतावणी देत आहे की येत्या काळात तुमच्या योजना, तुमच्या आर्थिक बाबी आणि खाजगी गोष्टींवर पूर्णपणे मौन धारण करावे, अन्यथा मोठे नुकसान तुम्हाला सोसावे लागेल. आर्थिक आघाडीवर हा काळ अत्यंत सकारात्मक आणि चमत्कारिक बदल घेऊन येत आहे, जो तुमचा संपूर्ण बँक बॅलन्स बदलून टाकणार आहे. अनेक दिवसांपासून बुडलेले, अडकलेले किंवा कोणीतरी मुद्दामून बुडवलेले पैसे अचानक अनपेक्षित मार्गाने तुमच्या हाती येतील. व्यवसायात किंवा नोकरीत अशी एखादी गुप्त डील फायनल होईल जी तुमची तिजोरी पैशाने भरून टाकेल आणि तुमचे नशीब पालटून टाकेल. हा धनलाभ आयुष्याला एक नवीन आर्थिक स्थैर्य देणारा ठरेल, यात अजिबात शंका नाहीये. परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, धन लाभाची वाच्यता चुकूनही दुसऱ्या कोणाकडे करू नका, अगदी स्वतःच्या सावलीलाही सांगू नका. जर तुम्ही तुमच्या आगामी योजनांची आणि आर्थिक व्यवहारांची माहिती चुकीच्या व्यक्तीला दिली तर तुमची फसवणूक होण्याची 100% खात्री आहे. काही स्वार्थी लोक तुमच्या सरळ आणि निष्पाप स्वभावाचा फायदा घेऊन तुम्हाला मोठ्या आर्थिक जाळ्यात ओढण्याचा आणि कंगाल करण्याचा कट रचत आहे. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक पूर्वी डोळे व कान उघडे ठेवा, कोणावरही अंधाळा विश्वास ठेवू नका. ब्रह्मांड तुमचे नशीब बदलणार आहे, तेव्हा थेट चमत्कार घडण्यापूर्वी तुम्हाला ब्रह्मांडाकडून 3 गुप्त संकेत आणि अद्भुत संकेत मिळायला सुरुवात होतील. त्यातला सगळ्यात पहिला संकेत, गेल्या काही दिवसात जर तुम्हाला रात्री अचानक 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी वारंवार जाग येत असेल ना, आणि जाग आल्यानंतर अचानक तुम्हाला अतिशय प्रसन्न आणि ऊर्जेने भरलेले वाटत असेल तर समजून जा तुमच्यावर दैवी शक्तीचा आणि न्यायदेवतेची कृपा झाली आहे. हा काळ तुमच्या सुप्त शक्ती जागृत करण्याचा पूर्व संकेत आहे.
यानंतर दुसरा संकेत, तो पण अत्यंत महत्त्वाचा, तुमच्या स्वप्नांशी आणि घराच्या वातावरणाशी जोडलेला आहे, ज्याच्याकडे अनेक लोक नकळत दुर्लक्ष करतात आणि नंतर त्यांना पश्चाताप देखील होतो. जर तुम्हाला स्वप्नात वारंवार पाण्याचे मोठे स्रोत, पांढरी गाय, देवघर किंवा तुमचे पूर्वज अत्यंत आनंदी दिसत असेल, आशीर्वाद देताना दिसत असेल, तर हा तुमच्या पितृदोषातून मुक्ती मिळण्याचा संकेत आहे. याशिवाय जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर अचानक एखादं सुंदर पाखरू किंवा मुंग्यांची रांग तोंडात अन्न घेऊन येताना दिसली, तर समजून जा की तुमच्या घरात साक्षात आता लक्ष्मीची पावले देखील पडणार आहे. तिसरा आणि शेवटचा सगळ्यात मोठा शक्तिशाली संकेत म्हणजे तुमच्या स्वभावात आणि विचारांमध्ये होणार आहे अचानक बदल होणार आहे. हो, जेव्हा माणसाचा वाईट काळ संपतो ना, तेव्हा त्याच्या मनातील राग, चिडचिड किंवा इतरांबद्दलची नकारात्मकता गळून देखील पडते. मन अत्यंत शांत व आशावादी बनू लागतं. एवढेच नाही तर ज्या जुन्या मित्रांनी किंवा नातेवाईकांनी तुम्हाला कठीण काळात एकटे सोडले होते, तेच लोक आता स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधण्याचा, तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागतील. तुमची प्रगती जेव्हा रॉकेटच्या वेगाने वाढू लागेल ना, तेव्हा तुमचे छुपे विरोधक आणि पाठीत खंजीर खुपसणारे लोक पुन्हा एकदा सक्रिय व्हायला लागतील. हे कधीच विसरू नका. तुमच्या पाठीमागे चुकीच्या अफवा पसरवल्या जातील. तुमचा मानसिक छळ करून तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल, जेणेकरून तुम्ही पुन्हा अपयशी व्हाल. परंतु ज्याच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड विधाता आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद उभा असतो ना, त्याचे जगात कोणीही वाकडे करू शकत नाही. हा विश्वास नेहमी मनात घट्ट ठेवा. या सर्व नकारात्मकतेवर, जळफाटावर आणि शत्रूच्या चालीवर मात करण्यासाठी तुम्हाला एक महाउपाय करायचा आहे, जो तुमच्या शत्रूचे कंबरडे मोडून टाकेल. रोज सकाळी उठून भगवान विष्णूंचे आणि माता लक्ष्मीचे मनापासून स्मरण करा. शुक्रवारी पांढरे वस्त्र परिधान करून गरजू व्यक्तींना पांढरे अन्न किंवा साखर दान करावी आणि मनामध्ये सतत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः शिवाय लक्ष्मी मंत्राचा नमः शिवाय किंवा लक्ष्मी मंत्राचा तुम्हाला जप देखील करायचा आहे. हा उपाय तुमच्या भोवती एक असे दिव्य कवच निर्माण करेल, ज्याला भेदून शत्रूला कधीच शक्य होणार नाही. येत्या शेवटच्या आठवड्याचे अत्यंत मोठे रहस्य हेच आहे की ज्या कठीण परिस्थितीला तुम्ही आत्तापर्यंत अपयश समजत होता, तीच परिस्थिती आता तुमच्यासाठी राजयोग बनणार आहे. स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि शुभ ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला असेच नवनवीन राशीचे भविष्य जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. त्याचबरोबर मिथुन राशीच्या लोकांसाठी आपण विशेष घेऊन आलेलो आहोत, तो म्हणजे तुमच्यावर ज्या काही ग्रह दोष आहे, तुमच्यावर जो काही राहुकाळ तुमचा चालू आहे, जी काही शनीची 7.5 चालू आहे, या सगळ्यातून तुम्हाला मुक्तता मिळण्यासाठी आम्ही सुंदर असं तुमच्या राशीचं ब्रेसलेट घेऊन आलेलो आहोत, जे एका ब्रेसलेटने तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या सोडवू शकता आणि सगळं सुरळीत परत लावू शकता. त्यामुळे ब्रेसलेट ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही तिथून ब्रेसलेट ऑर्डर करू शकता. चला मग आजचा व्हिडिओ माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.